आज मी तुमच्यासोबत एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे, पण त्याआधी मी पियाला उठवून घेतलं, नाहीतर मग उशीर होऊन जातो स्कूलला जायला. आणि तुमच्या बऱ्याच कमेंट येत होत्या, की मूगचा चिला कसा बनवला ते सांग. तर रात्री मी मूग पाण्यात भिजवत घातले होते आणि आता त्यांना वाटून घेताना त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरं, मीठ घालून छान बारीक करून घेतलं. डोस्याच्या बॅटरसारखी त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आणि पियाच्या लॉंग ब्रेकसाठी तिच्या आवडीचा आज पास्ता बनवून द्यायचा होता, कारण खूप दिवसापासून मी तिला बनवून देत नव्हती. आणि हे पहा, दोघी साईडून मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकलं की तुमचा मूगचा चिला तयार होऊन जातो. ब्रेकफास्ट साठी एकदम हेल्दी ऑप्शन आहे, एक वेळा नक्की ट्राय कराल. पियाला स्कूलला पाठवल्यानंतर मस्त अंघोळ झाल्यावर स्किन केअर केली, देवपूजा केली आणि त्यानंतर मी माझी चहा इथे बाल्कनीत एन्जॉय करत होती. तेव्हा पहा, बाल्कनीतली सगळी फुलं इतकी छान उमललेली आहेत. थोडीशी डस्टिंग करायची होती, म्हटलं चला ह्या कपाटापासून सुरुवात करूया, कारण बराच सामान त्यावर ठेवलेला असतो. आणि तुमच्यासोबत 2 ड्रेस शेअर करायचे आहेत. त्यातला हा ड्रेस मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केला आहे, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला, म्हणून त्यासारखाच हा एक दुसरा आहे. याचे कापड एवढा सुंदर आहे ना, घातल्यावर खूपच जास्त कम्फर्टेबल आणि सुंदर दिसतो. तुम्हाला लिंक हवी असेल तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.